नमस्कार मैत्रिणींनो. हिवाळा आला की आपण सगळेच चेहऱ्याची खास काळजी घ्यायला सुरुवात करतो. महागडे क्रीम्स, सिरम, फेस पॅक सगळं काही वापरतो. पण कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की थंडीच्या दिवसांमध्ये अचानक हात आणि पायांची त्वचा काळसर, निस्तेज आणि डल दिसायला लागते. बऱ्याच जणींच्या मनामध्ये हा प्रश्न असतोच की चेहरा तर ठीक आहे, पण हातपाय असे का दिसतायत? तर आजचा हा व्हिडिओ नेमकाच याच विषयावरती आहे. हिवाळ्यामध्ये हातपाय काळे पडण्यामागची कारणं कोणती आहेत आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने त्यावर उपाय कसे करायचे. म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. पहिलं आहे डेड स्किन काढणं. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते, त्यामुळे त्वचेवर मृत पेशीचा थर साचतो आणि त्यामुळे त्वचा काळवंडलेली, रफ आणि निस्तेज दिसायला लागते. यावरचा पहिला उपाय म्हणजे आठवड्यातून 1 ते 2 वेळा एक्सफोलिएशन करणं. तुम्ही बाजारातला चांगला बॉडी स्क्रब वापरू शकता किंवा अगदी घरच्या घरी देखील स्क्रब तयार करू शकता. उदाहरणार्थ कॉफी पावडर, साखर आणि खोबरेल तेल हे सगळं एकत्र करून हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे काय होईल? डेड स्किन निघून जाईल, नवीन ताजी त्वचा वर येईल, त्वचेला हळूहळू रंग उजळायला सुरुवात होईल. दुसरं आहे मॉइश्चरायझिंग. थंडीमध्ये अत्यंत गरजेचं आहे. हिवाळ्यात त्वचेला ओलावा खूप लागतो. जर त्वचा नीट मॉइश्चराईज केली नाही तर ती अजून जास्त कोरडी आणि काळी दिसू लागते. म्हणून अंघोळीनंतर त्वचा ओली ओली असतानाच थिक बॉडी लोशन, बॉडी बटर किंवा कोल्ड क्रीम लावा. रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा बदाम तेलाने हातपायांना स्वच्छ आणि छान मसाज करा. हे रोज केलं तर त्वचा मऊ होईल, कोरडेपणा हा कमी होईल आणि रंगात देखील नक्कीच फरक दिसून येईल. तिसरं आहे लिंबू, मध आणि साखरेचा स्क्रब. आता आपण पाहूया घरगुती स्क्रब्स. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. साखर ही डेड स्किन काढून घेते आणि मध त्वचेला पोषण देतो. यासाठी तुम्हाला लिंबाचा रस 1 चमचा, मध 1 चमचा, मध्यम बारीक साखर 1 चमचा हे सगळं एकत्र करून जिथे जिथे त्वचा काळी दिसते त्या ठिकाणी 5 मिनिटं हलक्या हाताने स्क्रब करा. पण लक्षात ठेवा, गरम पाणी वापरायचं नाही, फक्त कोमट पाणी वापरायचं आहे. आणि लिंबू वापरल्यानंतर लगेच उन्हात जाऊ नका. हा स्क्रब रात्री केला तर जास्त फायदेशीर ठरू शकतो. चौथं आहे दही आणि हळद मास्क. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे त्वचा उजळवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यासाठी साहित्य म्हणजे दही 2 चमचे, हळद चिमूटभर आणि बेसन 1 चमचा हे पर्यायी आहे. हे मिश्रण पेस्ट सारखं करून हातापायांवर लावायचं आहे. 20 मिनिटं सुकू द्या आणि सुकल्यानंतर हलक्या हाताने रगडत काढा आणि थंड पाण्याने धुवून काढा. हा मास्क त्वचेला उजळ करतो, मऊ बनवतो आणि नैसर्गिक ग्लो देखील देतो. 5वं आहे बटाट्याचा रस आणि गुलाबजल. बटाट्यामध्ये असलेले एन्झाईम त्वचेचा रंग सुधारण्यासाठी खूप प्रभावी असतात. त्यासाठी तुम्हाला बटाट्याचा रस 2 चमचे, गुलाबजल 1 चमचा हे मिश्रण कापसाने डार्क भागांवर लावायचं आहे. 20 ते 25 मिनिटं तसंच ठेवायचं आहे आणि साध्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे. यामुळे टॅनिंग, काळपट डाग आणि डलनेस कमी होतो. 6वं आहे सनस्क्रीन. हिवाळ्यात देखील आवश्यक आहे. थंडीमध्ये ऊन सौम्य वाटतं, पण UV रेस तितक्याच नुकसानकारक असतात. म्हणून घराच्या बाहेर पडण्याआधी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन हातापायांवर लावायला विसरू नका. 7वं आहे गरम पाण्यापासून थोडं अंतर ठेवा. कडाक्याचं गरम पाणी त्वचेचं तेल, नैसर्गिक तेल जे आहे ते काढून घेतं. म्हणून अंघोळीसाठी फक्त कोमट पाणी वापरा आणि जास्त वेळ पाण्यात राहणं देखील टाळावं. 8वी शेवटची छोटी पण प्रभावी टीप, ग्लिसरीन आणि गुलाबजल समप्रमाणामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला, हाताला, पायाला लावायचं. त्वचा हायड्रेट राहील आणि सातत्याने वापरलं तर त्वचा नक्कीच उजळ दिसायला लागेल. तर मैत्रिणींनो, जशी आपण चेहऱ्याची काळजी घेतो तशीच शरीराची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या टिप्स जर तुम्ही नियमित फॉलो केल्या
तर हिवाळ्यात देखील तुमची त्वचा तजेलदार, उजळ आणि सुंदर दिसायला लागणारच. 100% मी खात्री देते. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण तुमचं आरोग्य हे तुमच्याच हातात आहे. धन्यवाद.